गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं उपोषण हे दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आज अचानकपणे सकाळी सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। ते का हलवण्यात आलेलं आहे याचं कारण सुद्धा सांगण्यात आलेलं नाहीये, पण त्यांची तब्येत बिघडत चाललेली आहे आणि दिल्ली उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत की सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घ्या, त्यांना जेवण द्या, अशा पद्धतीच्या ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार दिल्ली पोलिसांनी आज त्यांना तातडीनं सकाळी रुग्णालयामध्ये हलवलेलं आहे। पण आता त्यांच्या रुग्णालयाला हलवण्यावरून बराच वाद आहे। विद्यार्थी आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची विचारपूस किंवा त्यांचं जे मेडिकल बुलेटिन आहे ते काढणारे डॉक्टर नितीन दिघे आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही पहिल्या दिवसापासून सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची जी काही प्रक्रिया असेल, प्रोसेस असेल किंवा मेडिकल बुलेटिन असेल ते तुम्ही देत होता। 20 दिवसापर्यंत म्हणजे कालपर्यंत त्यांची तब्येत कशी होती? काल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचा प्रेस नोटसुद्धा जी म्हणजे त्यांची मेडिकल फिटनेसची जी आपण दररोज सकाळ संध्याकाळ देत असतो ती दिलेली होती। त्या पद्धतीने काल संध्याकाळी गव्हर्मेंट डॉक्टरसुद्धा आले होते। त्यांनीसुद्धा या पद्धतीने सांगितलं की सर्व वायटल्स नॉर्मल आहेत आणि हॉस्पिटलाइज करण्याची काहीच गरज नाही आहे। जी अफवा उडवण्यात आली 2 दिवसापूर्वी की त्यांची शरीर खूपच तब्येत खराब आहे, तर यासाठी काल सकाळी स्वतः वांगचुक सरांनी एक मॉर्निंग वॉक केला आणि ते स्वतः चालण्याची परिस्थिती आहे। आणि आज सकाळी त्यांच्याशी माझं जेव्हा बोलणं झालं, गेल्या 20 दिवसापासून मी त्यांच्याबरोबर आहे। आमची पूर्ण डॉक्टरांची टीम त्यांच्या हेल्थवरती लक्ष ठेवून आहे। परंतु आज जेव्हा मी सरांशी बोललो तर सरांनी सांगितलं की मी संसद भवन या ठिकाणी जे 20 तारखेला आपलं जाणार आहोत यामध्ये मी स्वतः येणार आहे आणि मी चालत येणार आहे। मग एवढी त्यांची परिस्थिती खूप चांगली आहे आणि हे फक्त ते बोलतात किंवा मी बोलतो यावरती नाही, तर काल आपण ECG पण काढलेला जो नॉर्मल होता। त्याच्यानंतर काल सर्व ब्लड टेस्ट केलेले आहेत, त्याचे सर्व रिपोर्ट चांगले आहेत। आपण फक्त आणि हे सगळं कार्डिओलॉजिस्टपासून सगळ्या डॉक्टर्स स्पेशलिस्ट आपली जी टीम आहे त्यांनी ते तपासलेत आणि त्यांनी एकदम चांगलं सांगितलेलं आहे। पूर्ण त्यांची तब्येत ठणठणीत असतानासुद्धा फक्त 20 तारखेला घाबरून मला वाटतं की त्यांना इथून आता घेऊन जाण्यात आलेलं आहे। त्यांनी जो टाईम निवडला आहे तो टाईमसुद्धा खूप हे केलेला आहे की सकाळी एकदम 7:30च्या आसपास त्यांना घेऊन गेलेत। त्यांची पूर्णपणे तब्येत नॉर्मल असताना असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे की ते खूप आजारी आहेत आणि त्यांना म्हणजे ते चालत जाणाऱ्या व्यक्तीला आता मी काही व्हिडिओज पाहिले त्यामध्ये त्यांना स्ट्रेचरवरती गुंडाळून वगैरे घेऊन जाण्याचं किंवा वाईट चादरनी वगैरे गुंडाळून म्हणजे खूप सिरियसनेस दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे। आणि पूर्णपणे ते हेल्दी आहेत, ते आणखी आठवडा 10 दिवस तरी अनशन करू शकले असते, त्याच्यामध्ये काहीच वाद नाही आहे। फक्त आणि फक्त 20 तारखेला घाबरून हे सर्व करण्यात आलेलं आहे। सरकार कोणाची गलचेपी म्हणजे त्यांचं तोंड दाबण्याचा सर्वसामान्यांचा आणि तरुणांचा किंवा यूथचा हे म्हणजे त्यांचं बोलण्याचं हे करण्याचा प्रयत्न करते, म्हणून आपल्याला त्याची काळजी वाटते। बरं, तुम्ही शेवटचं त्यांच्याशी कधी बोललेला होता आणि काय नेमकं बोलणं? मी आज सकाळीच बोललो होतो आणि त्यांची तब्येत कशी याबद्दल विचारपूस केली होती आणि त्यांनी म्हणाले ठणठणीत आहे, अभी हमें परसों तो जाना है संसद, या पद्धतीने अगदी हसून चांगल्यापैकी त्यांचं माझं बोलणं झालं। मी फक्त काही क्षणांपुरतं मी फ्रेश होण्यासाठी गेलो, तेवढ्यामध्ये त्यांना हे करण्यात आलं। आणि गेल्या 20 दिवसापासून गव्हर्मेंट जे डॉक्टर्स होते त्यांचा आणि आमचा टायमिंग फिक्स केलेला होता आपण की 8:30 वाजता हेल्थ चेकअप आणि त्यानंतर तुमच्या मीडियाला आपण तशा प्रकारची आपण अपडेट देत होतो। म्हणजे आपण कुठेही असं नाही केलेलं की आजच हे केलं आहे आपण आणि त्या पद्धतीनेच गेल्या 20 दिवसापासून गव्हर्मेंट पण डॉक्टर्स त्याच टायमिंगला येत होते। आज त्यांना अर्ली मॉर्निंग म्हणजे लवकरात लवकर ज्यावेळेस पब्लिक कमी असेल किंवा सर्व फ्रेश होण्यासाठी गेले असा एक तो वेळ निवडून फक्त आणि फक्त 20 तारखेच्या याला घाबरून सरकारने हे केलेला प्रयत्न आहे। दररोज किती वेळा साधारण त्यांची तपासणी केली जात होती? आपण गव्हर्मेंट डॉक्टर सकाळी आणि संध्याकाळी करत होते, त्याच्यामध्ये त्यांचे वायटल पूर्ण व्यवस्थित होते, म्हणजे हॉस्पिटलाइज करण्याची कंडिशन त्यांची नव्हती। आणि आपण पण कंटिन्युअस त्यांच्याबरोबर 24 तास होतो, त्यांचे वायटल चेक कंटिन्युअस आपण करत होतो आणि ते आपण आपल्या माध्यमातून
आपण देत सुद्धा होतो. म्हणजे फक्त आम्ही आमच्याकडे ठेवत नव्हते, सगळे व्हायटल आपल्याकडे पण असणार आहे. काल जे तुम्ही चेकअप केलं हो, शेवटचं हो, ते हो. दाखवू शकता त्यांचे हो, रिपोर्ट नॉर्मल हो, होते किंवा हो, त्यांची हो, तब्येत दाखवू कशी होती, म्हणजे लोकांनाही कळेल की सोनम वांगचुक यांची तब्येत ही चांगली होती किंवा 20 तारखेला जे जाणार होते संसदेवर बरोबर. धडकणार होते त्यासाठी ते चांगले होते. पण असं अचानकपणे आज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. त्यामुळे काल जे तुम्ही तपासणी केलेली आहे त्याच्या संदर्भातला नेमका रिपोर्ट काय सांगतो आणि तुम्ही काय दाखवणार आहात? हे पहा, आता मी जे तुम्हाला आता कालचे संध्याकाळचे 5 वाजता जे आम्ही त्यांचं चेकअप केलं त्याबद्दल आपण सांगतोय. त्यामध्ये हे पहा, त्यांचं वजन जे आहे 56.55, काल होतं त्यांचं जे बी पी आहे 108/68 बी पी होता. 108/68, 72 पर मिनिट त्यांचा पल्स रेट होता. शुगर लेवल फक्त 80 होती, म्हणजे खूप क्रिटिकल नव्हते. आणि त्यांचं जो ऑक्सिजन लेवल आहे ती 96% होती. तर तुम्ही पाहू शकाल, ही तारीख आहे 17 तारीख कालचं आहे हे. आणि त्या पद्धतीने पूर्णपणे त्यांचे हेल्दी होते, तरी पण त्यांना निष्करण हे करण्यात आलेलं आहे. बरं, आता दिल्ली पोलिसांकडून तुमचं काय तपासणी किंवा तुमची सुद्धा चौकशी केली जाते किंवा तुम्हाला ताब्यात घेणार जाणार नाही, आता हे पहा, पुढचा सरळ गोष्ट आहे की ते हेल्दी होते हे आम्हीच सांगू शकतो, कारण आमची पूर्ण टीम डॉक्टरची त्याच्याबरोबर, गव्हर्नमेंट डॉक्टर्स तर त्यांना आता त्याबद्दल मी काही बोलणार नाही, परंतु आम्ही ते आम्हाला त्या पद्धतीने कदाचित तुम्ही जे म्हणता तसं होऊ शकेल की आमचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ शकेल. अतिशय महत्त्वाची माहिती डॉक्टर नितीन दिघे यांनी दिलेली आहे. खरं तर त्यांची तब्येत ही अतिशय योग्य असताना सुद्धा त्यांना आज सकाळी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि कुठेतरी 20 जुलैला सोनम वांगचुक जे संसदेवर धडकणार होते त्याची धास्ती सरकारने घेतली आणि त्यामुळे आज सकाळी सोनम वांगचुक यांच्या तब्येतीचं कारण देत त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांची तब्येत ही अतिशय योग्य होती. आणखीन 8 ते 10 दिवस ते उपोषण करू शकले असते अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. कारण नितीन दिघे हे दररोज त्यांची तपासणी करत होते, त्यांचा जो रिपोर्ट आहे तो मीडियाला देत होते आणि त्यामुळे खरंच सोनम वांगचुक यांना आज जे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये वेगळं काही कारण आहे का याचा सुद्धा तपास होणं महत्त्वाचं आहे. याची चर्चा आता या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा होऊ लागलेली आहे. पण सोनम वांगचुक यांच्या डॉक्टरांनी LS मराठी समोर अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती सुद्धा बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळे खरंच सरकार सोनम वांगचुक यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते का हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली.